आज 14 एप्रिल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. त्यानिमित्ताने ज्ञान सूर्याचा जीवन प्रकाश. 14 एप्रिल 1891 तत्कालीन मध्य प्रदेशातील महू मिलिटरी हेडक्वार्टर फॉर वॉर्स येथील लष्करी छावणीत सुभेदार रामजी मालोजी सकपाळ आंबावडेकर आणि भीमाबाई यांचे पोटी जन्म. भीमराव 14वे अपत्य होते. सुभेदार त्यावेळी महू येथील लष्करी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. पुढे 7 नोव्हेंबर 1900 भीमरावांचे नाव सातारा येथील सरकारी शाळा सातारा हायस्कूल, आताचे प्रतापसिंह हायस्कूल या शाळेत दाखल केले. या शाळेतील भीमरावांचे ब्राह्मण शिक्षक कृष्णाजी केशव आंबेडकर या शिक्षकांनी भीमरावांचे मूळ गाव आंबडवे, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी, मूळ गावावरून पडलेले आंबावडेकर हे नाव बदलून आपले स्वतःचे आंबेडकर हे आडनाव दिले आणि शाळेच्या दप्तरात तशी नोंद करण्यात आली. भीमराव सातारा हायस्कूलमधून इंग्रजीत 4थी परीक्षा उत्तीर्ण झाले नोव्हेंबर 1904 आणि डिसेंबर 1904 मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून सुभेदाराने आपले बिराड मुंबईस हलवले. जानेवारी 1907 भीमराव मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. अस्पृश्य समाजातील मॅट्रिक उत्तीर्ण झालेले ते पहिले विद्यार्थी होते. भीमराव मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी राव बहादूर शिके बोले यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली. या प्रसंगी सुभेदारांचे मित्र व भीमरावांचे मार्गदर्शक गुरुवारी कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी आपले भगवान बुद्धांचे चरित्र हे पुस्तक भेट दिले. एप्रिल 1908 मध्ये रमाबाई यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. 2 फेब्रुवारी 1913 रोजी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. 4 एप्रिल 1913 बडोदे संस्थानने भीमरावांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरमहा 11.5 पौंडाची शिष्यवृत्ती 2 वर्षासाठी मंजूर केली. पुढे भीमरावांच्या विनंतीवरून ही शिष्यवृत्ती 1 वर्षाने वाढवून देण्यात आली. 20 जुलै 1913 भीमरावांनी न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठातील राज्यशास्त्र शाखेत प्रवेश घेतला. 15 मे 1913 भीमरावांनी दररोज 18 तास अभ्यास करून ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी या विषयावर प्रबंध लिहून कोलंबिया विद्यापीठाला MA पदवीसाठी सादर केला. आणि 2 जून 1915 भीमरावांनी सादर केलेला हा शोध निबंध कोलंबिया विद्यापीठाने स्वीकारून भीमरावांना MA पदवी बहाल केली. जून 1916 भीमरावांनी PhDच्या पदवीसाठी द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी या नावाचा प्रबंध कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. तो त्या विद्यापीठाने स्वीकारला. 11 नोव्हेंबर 1996 लंडनच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेच्या अर्थशास्त्राच्या मास्टर ऑफ सायन्स आणि डॉक्टर ऑफ सायन्स या पदव्यासाठी त्यांनी प्रवेश घेतला. 21 ऑगस्ट 1917 बडोदा सरकारच्या शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने भीमरावांना आपला अभ्यासक्रम अर्धवट सोडून भारतात यावे लागले. 31 ऑगस्ट 1917 भीमराव महाराज सयाजीराव यांना बडोद्यात भेटले. शिष्यवृत्तीच्या अटीनुसार त्यांना बडोदा सरकारची नोकरी करणे भाग होते. भीमरावांची अंतिम नेमणूक प्रलंबित ठेवून मिलिटरी डिपार्टमेंटच्या 1st इन्फंट्री अकाउंट जनरलच्या कार्यालयात प्रोबेशनल हंगामी सरकारी नोकरीवर ठेवण्यात आले. दरमहा 150 रुपये पगार होता. भीमराव अस्पृश्य असल्याने त्यांना राहायला जागा मिळेना. भीमरावांनी राहण्याच्या जागेसाठी प्रयत्न केला पण यश आले नाही. तेव्हा ते मुंबईला परत आले. 10 नोव्हेंबर 1918 मुंबईतील सिडनहॅम कॉलेजात भीमरावांचे हंगामी प्राध्यापक म्हणून 1 ऑक्टोबर 1918च्या हुकमानुसार दरमहा 450 रुपये पगारावर 1 वर्षासाठी नेमणूक केली. पुढे त्यांना मुदतवाढ देण्यात आली. 31 जानेवारी 1920 अस्पृश्यात जागृती करण्यासाठी तसेच अस्पृश्यांची बाजू देशासमोर आणि सरकारसमोर मांडण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी मूक नायक हे पत्र सुरू केले. 21-22 मार्च या दरम्यान 1920 कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गांची परिषद बैठक भरली. डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरली. या परिषदेला दुसऱ्या दिवशी छत्रपती शाहू महाराज जातीने हजर राहिले आणि त्यांनी दृष्टीपणाने भाकीत केले की डॉक्टर आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल ते हिंदुस्थानची पुढारी होतील आणि डॉक्टर आंबेडकरांच्या सार्वजनिक जीवनातील ही पहिली परिषद होती. त्यांनी स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेचे ब्रीद होते शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.
30 सप्टेंबर 1920ला डॉक्टर आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत MSc साठी प्रवेश मिळवला. तसेच ग्रेज इन या संस्थेत नाव दाखल करून त्यांनी बॅरिस्टरचा अभ्यास सुरू केला. 20 जून 1921 प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या प्रबंधावर डॉक्टर आंबेडकरांना लंडन विद्यापीठाने MSc ही पदवी बहाल केली. जानेवारी-मार्च 1922 डॉक्टर ऑफ सायन्सच्या पदवीकरता द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध लंडन विद्यापीठाला सादर केला. 28 जून 1922 लंडनच्या ग्रेज इन या संस्थेच्या न्यायसभेने डॉक्टर आंबेडकरांना बार ॲट लॉ म्हणजे बॅरिस्टर ही पदवी बहाल केली. या पदवीचा वापर 5 जुलै 1923ला डॉक्टर आंबेडकरांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. नोव्हेंबर 1923 द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा प्रबंध स्वीकारून लंडन विद्यापीठाने डॉक्टर आंबेडकरांना DSc ही पदवी बहाल केली. 19-20 मार्च 1927 महाड येथे कुलाबा जिल्हा 14 तळे सर्वांसाठी पाणी पिण्यासाठी खुले केले. 21 मार्च 1927ला अस्पृश्यांनी तळे बाटवले म्हणून महाडातील ब्राह्मणांनी शास्त्रोक्त विधी करून तळ्याचे शुद्धीकरण केले. आणि म्हणून 3 एप्रिल 1927ला डॉक्टर आंबेडकरांनी स्वतःच्या संपादक तत्वाखाली चळवळीचे मुखपत्र म्हणून बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केले. 25-26 डिसेंबर 1927 महार सत्याग्रह परिषद डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 25 डिसेंबर रोजी डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली विषमतेची शिकवण देणाऱ्या मनुस्मृती या हिंदूच्या पवित्र ग्रंथाची बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते परिषदेच्या मंडपासमोर खास तयार केलेल्या वेदीत दहन करण्यात आले. 19 मार्च 1928ला डॉक्टर आंबेडकरांनी मुंबई विधिमंडळात महार वतन सुधारणा विधेयक मांडले. 26 मे 1928ला डॉक्टर आंबेडकरांनी जळगाव येथील अस्पृश्य वर्गाच्या सभेत हिंदू महासभेच्या कामापेक्षा समाज समता संघाचा कार्यक्रम कसा परिणामकारक आहे हे सोदाहरण पटवून दिले. जून 1928 मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी सोलापूर आणि बेळगाव येथे वसतिगृह सुरू केली. 28 डिसेंबर 1929ला धारवाड जिल्हा बहिष्कृत परिषद बैठक पहिली धारवाड येथे डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरली. माझा इंग्रज सरकारवर विश्वास नाही, आमचा उद्धार आम्हीच करून घेतला पाहिजे असे त्यांनी आपल्या भाषणामध्ये ठाम सांगितले. 8 जुलै 1930ला डॉक्टर आंबेडकरांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितीवर सिलेक्ट कमिटी म्हणून नियुक्ती झाली. 9 सप्टेंबर 1930 लंडन येथील गोलमेज परिषदेत भारतीय अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर आंबेडकरांना निमंत्रण मिळाले आणि 18 ऑक्टोबर 1930ला अस्पृश्यांचे प्रतिनिधी डॉक्टर आंबेडकरांनी मद्रासचे R श्रीनिवासन तसेच इतर प्रतिनिधी लंडनला पोहोचले. गोलमेज परिषदेत आंबेडकरांनी आपले पहिलेच भाषण अत्यंत प्रभावी, मुद्देसूद, परिणामकारक करून भारतातील अस्पृश्यांची दयनीय स्थिती कथन करून आपल्या भारतीय अस्पृश्यांचे दुःख प्रथमतःच जगाच्या वेशीवर टांगले. 14 ऑगस्ट 1931ला मुंबईतील मणिभवन येथे महात्मा गांधीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली भेट झाली. 7 सप्टेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान दुसऱ्या गोलमेज परिषदेत डॉक्टर आंबेडकरांसह काँग्रेसतर्फे गांधीजीही सहभागी झालेले होते. या परिषदेत अस्पृश्यांना इतर अल्पसंख्याकांसह स्वतंत्र मतदारसंघ देण्याच्या मुद्द्यावरून गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांत तीव्र मतभेद निर्माण झाले. 24 सप्टेंबर 1932 काँग्रेसच्या नेत्यांनी पंडित मदन मोहन मालवीय यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर आंबेडकरांशी वाटाघाटी केल्या, कारण गांधीजींनी आमरण उपोषणाला बसले होते. शेवटी 24 सप्टेंबर रोजी काँग्रेसचे नेते आणि डॉक्टर आंबेडकर व सहकारी यांच्यात तडजोड मान्य करून त्या करारावर उभय पक्षांच्या नेत्यांनी सह्या केल्या. हाच तो पुणे करार. आणि 26 सप्टेंबर 1932ला ब्रिटिश मंत्रिमंडळाने पुणे करारावर ब्रिटिश संसदेविरुद्ध शिक्कामोर्तब करून तो मंजूर करून घेतला आणि गांधीजींनी आपले उपोषण सोडले. 1935 डॉक्टर आंबेडकरांची मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमिक काउन्सिल आणि सिंडिकेटचे सदस्य म्हणून नेमणूक झाली. या पदावर ते 1937 पर्यंत होते.
27 मे 1935 रोजी डॉक्टर आंबेडकरांची पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे राजगृह दादर या ठिकाणी निधन झाले. आणि 2 जून 1935ला मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी सरकारने डॉक्टर आंबेडकरांची नेमणूक केली. 17 फेब्रुवारी 1937 भारत सरकार कायदा 1935 नुसार सार्वत्रिक निवडणुका झाल्या. डॉक्टर आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षाने 18 उमेदवार उभे केले. 14 उमेदवार निवडून आले. 16 मार्च 1937 महाड येथील चौदार तळ्यासंबंधीच्या मुंबई उच्च न्यायालयातील दाव्याचा निकाल अस्पृश्यांच्या बाजूने लागला आणि त्यानुसार अस्पृश्यांचा चौदार तळ्याचे पाणी पिण्याचा अधिकार सिद्ध झाला. ऑक्टोबर 1939 युद्ध उपसमितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॉक्टर आंबेडकरांशी मुंबईत 2 दिवस चर्चा केली. ही आंबेडकर नेहरू यांची प्रत्यक्ष पहिली भेट होती. 22 जुलै 1940ला सुभाषचंद्र बोस यांनी डॉक्टर आंबेडकरांची मुंबई येथे भेट घेऊन नियोजित फेडरेशन स्थापनेबद्दल चर्चा केली. डॉक्टर आंबेडकरांनी त्यात अस्पृश्यांचे काय स्थान व महत्त्व राहील याची विचारणा केली. जुलै 1941 भारताच्या गव्हर्नर जनरलनी डिफेन्स ॲडव्हायझरी कमिटीची स्थापना केली. या कमिटीवर डॉक्टर आंबेडकर, एम.जी. राजा, जमनादास मेहता इत्यादींची सदस्य म्हणून नेमणूक केली. 24 सप्टेंबर 1941ला परळ येथे भरलेल्या सभेत डॉक्टर आंबेडकरांनी सांगितले की इंग्रजांना वाचवण्यासाठी नव्हे तर आपल्या घराची राख रांगोळी होऊ नये म्हणून फलटणीत सामील व्हा असे अस्पृश्य वर्गाला आव्हान केले. 18 फेब्रुवारी 1942ला वागळे हॉलमधील चर्चेला उत्तर देताना डॉक्टर आंबेडकर म्हणाले, आमच्या देशाचे स्वातंत्र्य रक्षण करण्यासाठी मी आपला प्राण सुद्धा अर्पण करीन. 19 एप्रिल 1942 रोजी रोहिदास तरुण सुधारक संघाच्या महिला शाखेचे कल्याण जिल्हा ठाणे येथे डॉक्टर आंबेडकरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. इतरांच्या मदतीवर जगू नका, स्वावलंबी व्हा असा त्यांनी तरुणांना उपदेश केला. सायंकाळी कामगार मैदान परळ येथे आचार्य दोंदे म्युनिसिपल कॉर्पोरेटर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या डॉक्टर आंबेडकर सुवर्ण महोत्सव जयंती समितीने आयोजित सभेत डॉक्टर आंबेडकर म्हणाले, वाढदिवस साजरा करण्याची सवय टाकून द्या. एखाद्या माणसाला आपण आपल्या श्रद्धेने आणि भक्तीने देवत्वास नेऊन पोचवले तर समाजाचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. 27 जुलै 1942 डॉक्टर आंबेडकरांनी दिल्लीत प्रत्यक्षात मजूर खात्याचा कार्यभार स्वीकारला. 7-8 ऑगस्ट 1942ला भारत सरकारचे मजूर मंत्री या नात्याने डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षतेखाली 4थी मजूर परिषद महायुद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा स्वीकार करण्यासाठी दिल्लीत बोलावली. 23 ऑगस्ट 1942ला दिल्ली येथे दलित वर्गीय हितकारणीतर्फे डॉक्टर आंबेडकरांचा सत्कार करण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, अस्पृश्य समाजाच्या बरोबरीने स्थान प्राप्त करून देणे हे माझे साध्य आहे. तुम्ही इतरांचे गुलाम राहू नये यासाठी शासनाची सूत्रे तुमच्या हाती द्यायची आहेत. 8 नोव्हेंबर 1942ला कामगार मैदान परळ येथे शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या एन शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या सभेत डॉक्टर आंबेडकरांनी गांधीजींनी पुकारलेल्या असहकार चळवळीवर टीका करून अस्पृश्यांनी त्यात भाग घेऊ नये असे ठणकावून सांगितले. 5 डिसेंबर 1943 मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी परळ, मुंबई या ठिकाणी मडकेबुवा यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर आंबेडकरांचा भव्य सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉक्टर आंबेडकर म्हणाले, अस्पृश्य समाज आज लोळापांगळा आहे, परंतु त्याने स्वतःच्या पायावर उभे राहणे शिकावे. गुणावर व लायकीवरच वर चढण्याची उमेद बाळगावी. 9 डिसेंबर 1943 भारत सरकारचे मजूर मंत्री आंबेडकर यांनी बिहारमधील धनबाद येथील भुलन बरारी कोळसा खाणीची 400 फूट खाणीत उतरून प्रत्यक्ष पाहणी केली. मजुरांना भेटून त्यांचे प्रश्न समजावून घेतले. कामगारांच्या वसाहतीला भेट देऊन त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. 5 एप्रिल 1946 अस्पृश्यांच्या मागण्या, राखीव जागा, हक्क आणि संरक्षण या संबंधीचे निवेदन डॉक्टर आंबेडकरांनी दिल्लीत कॅबिनेट मिशनला सादर केले. 9 डिसेंबर 1946 भारतीय घटना समितीची पहिली बैठक संपन्न होऊन ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली.
25 डिसेंबर 1946ला या ठिकाणी घटना समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी भाषण करून भारताच्या ऐक्यावर भर दिला. प्रसिद्ध तत्ववेत्ते एडमंड बर्क यांचे वचन त्यांनी उद्धृत केले. 18 जानेवारी 1947 पंतप्रधान पंडित नेहरू यांनी संसदेत मांडलेल्या घटनेची उद्दिष्ट या विधेयकावरील चर्चेत भाग घेताना डॉक्टर आंबेडकरांनी राष्ट्रीय एकात्मतेवर भर देऊन अत्यंत विद्वत्तापूर्ण भाषण केले. संपूर्ण घटना समिती त्यांच्या भाषणाने स्तंभित झाली. 15 मार्च 1947 भारताला लवकरच स्वातंत्र्य मिळणार याचा दृष्टीपणाने अंदाज घेऊन डॉक्टर आंबेडकरांनी घटनेचा मसुदा तयार करून आपल्या वतीने घटना समितीला सादर केला. हा मसुदा म्हणजे भारतीय घटनेचा आराखडाच होता. हा मसुदा डॉक्टर आंबेडकरांनी स्टेट्स अँड मायनॉरिटीज या नावाने पुस्तक रूपाने प्रसिद्ध केला. 29 एप्रिल 1947ला भारतीय संसदेने घटनेची अस्पृश्यता निवारणाविषयीचे 17वे कलम संमत केले. 15 जुलै 1947 ब्रिटिश संसदेने भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव संमत केला. 29 जुलै 1947ला घटना समितीने अशोक चक्रांकित तिरंगा झेंडा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला. डॉक्टर आंबेडकर ध्वज समितीचे सदस्य होते. 3 ऑगस्ट 1947ला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची नावे जाहीर केली. त्यात कायदेमंत्री म्हणून डॉक्टर आंबेडकरांचे नाव जाहीर केले. 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला. 29 ऑगस्ट 1947 घटना समितीने स्वतंत्र भारताच्या घटनेला अंतिम स्वरूप देण्यासाठी घटना खरडा समितीची नेमणूक केली. या समितीवर डॉक्टर आंबेडकर, अलादी कृष्णस्वामी अय्यर, एन गोपाल स्वामी अय्यंगार, के.एम. मुन्सी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, बी.एल. मित्तर व डी.पी. खेतान आदी सदस्य होते. 30 ऑगस्ट 1947 घटना खरडा समितीच्या पहिल्याच बैठकीत डॉक्टर आंबेडकरांची या समितीचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली. 30 जानेवारी 1948 दिल्लीतील बिर्ला हाऊस येथे सायंकाळच्या प्रार्थनेसाठी जात असताना नथुराम गोडसे याने प्रत्यक्ष समोरून महात्मा गांधींच्यावरती 3 गोळ्या झाडल्या. बिर्ला हाऊसमध्ये उपचार चालू असताना 6:15 वाजता गांधींचे निधन झाले आणि 15 फेब्रुवारी 1948 घटना खरडा समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर यांनी घटनेचा कच्चा आराखडा घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सादर केला. 4 नोव्हेंबर 1948 घटना खरडा समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकरांनी 315 कलमे आणि 8 परिशिष्टे असलेला घटनेचा मसुदा घटना समितीला सादर केला. 26 नोव्हेंबर 1948ला भारतीय संसदेत स्वतंत्र भारताची घटना संमत झाली. 25 नोव्हेंबर 1949 घटना समितीवर वादविवादाला उत्तर देताना भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर म्हणाले, 26 जानेवारी 1950 रोजी आम्हाला राजकीय समता लाभेल, पण सामाजिक आणि आर्थिक जीवनात असमानता राहील आणि जर ही विसंगती आपण लवकरात लवकर नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही तर ज्यांना या विषमतेची झळ पोहोचलेली आहे ते लोक घटना समितीच्या अत्यंत परिश्रमपूर्वक उभारलेला हा राजकीय लोकशाहीचा मनोरा उद्ध्वस्त करून टाकल्याशिवाय राहणार नाहीत. 26 नोव्हेंबर 1949 घटना खरडा समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर यांनी घटना समितीला सादर केलेली स्वतंत्र भारताची राजघटना समितीने स्वीकृत केली. या प्रसंगी घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या घटना निर्मितीच्या कार्याचा मुक्तकंठाने गौरव केलेला आहे. त्यानंतर 2 मे 1950ला बुद्ध जयंती निमित्त आयोजित दिल्ली येथील कार्यक्रमात प्रथम बुद्ध धम्माचा उघडपणे पुरस्कार केला. बुद्ध धर्म हाच मानव धर्म असल्याचे सांगितले. 1 जून 1952 रोजी कोलंबिया विद्यापीठाने बहाल केलेली LLD पदवी स्वीकारण्यासाठी विमानाने ते न्यूयॉर्कला गेले. 5 जून 1952ला कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क येथे डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी बहाल करण्यात आली. भारतीय घटनेचे शिल्पकार, महान समाजसुधारक व मानवी हक्कांचा आधारस्तंभ असणारा एक पराक्रमी पुरुष असा पदवीच्या अवतरणात त्यांचा गौरव करण्यात आला. कायदेमंत्री असताना त्यांनी अनेक प्रकारच्या समाजाच्या विकासासाठीच्या योजना अंमलात आणून त्या यशस्वी करून दाखवल्या. त्यातीलच काही उदाहरण म्हणजे भाकरा नानगल योजना, हिराकूड योजना हे त्यातीलच एक यशस्वी उदाहरणाचे फलित आहे.
ज्या व्यक्तीस त्यांच्या जातीमुळे त्यावेळी त्यांना समाजातून बहिष्कृत केले, त्याच व्यक्तीने लिहिलेल्या घटनेवर आज संपूर्ण देश चालतो हे विसरून चालणार नाही. कोलंबिया विद्यापीठातील आजपर्यंतच्या इतिहासातील 135 वर्षाच्या कार्यकाळातील संपूर्ण जगातील हुशार व्यक्ती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज नामांकित आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात अस्पृश्यासाठीची केलेली कार्ये आजही तो समाज विसरू शकणार नाही. त्यांच्या प्रयत्नामुळेच आज त्या समाजातील अनेक व्यक्ती सर्व क्षरात उच्च पदावर कार्यरत आहेत. हे त्यांचेच योगदान आहे. अशा या महान क्रांती सूर्यास विश्वरत्नास आजच्या जयंतीनिमित्त माझा कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.